अशा सरांकडे मी पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मागायला येईन का? इम्पॉसिबल. मग मग काय हवंय? माझा जीव हवाय, जीव की कुठला चिठ्ठी, नोकरी का कुठला वशिला देऊ? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला यातलं काहीही मिळणार नाही. बापरे सर, काय नाही म्हणजे मी तुमच्याकडे काही मागत नाही, तुम्हाला कुठलीही इजा करत नाही. हे कळल्यावरती तुमचा काय कॉन्फिडन्स वाढला. वा अच्छा. नाही मी आलो तेव्हा फार घाबरले होता तुम्ही, इकडे आगा मार तिकडे आगा मार. पण आता वा वा, गुड 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 गुड. घाबरू नका आणि काही काळजी करू नका. मला तुमच्याकडून काहीच नको, म्हणजे चिठ्ठी फिट्टी वशिले फिशिले मला काही नको. मला मला फक्त तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी आहे सर. नंबर 1, मी तुम्हाला अजिबात घाबरलेलो नाही. तुम्ही आलात तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. नंबर 2, तुम्हाला जी काही माहिती हवी ना ती देण्यासाठी मी मुळीच बांधील नाही. आणि नंबर 3, तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब जर माझ्या घरातून नाही चालते झाला तर मला नाईलाजाने पोलिसांना फोन करावा लागेल. कारण एखाद्याच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरणं किंवा एखाद्याला गुंगीच औषध देऊन बेशुद्ध करणं हे दोन्ही गुन्हे आणि हे गुन्हे तुम्ही केले तेव्हा सावध. मान्य. तुमच्या घरात घुसण्यासाठी मी काय गुन्हे केले मान्य. सर मी बसू शकतो का? बसा. थँक्यू. मान्य. काय गुन्हे बिने केले असतील मान्य, पण काय सर, सत्य शोधून काढायचं असेल तर असे छोटे छोटे गुन्हे आम्हाला माफ असतात. काय बोललात? सत्य शोधणं? आणि असं कोणतं सत्य शोधायला आपण माझ्या